नमस्कार, मी हर्षाली. हितगुज आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजार त्यावरील उपचार या संदर्भात. आणि आजचा आपला विषय आहे हृदयरोगावर आयुर्वेदिक विना शस्त्रक्रिया उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत हृदयविकारावर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबाग संस्थेच्या खोपोली हॉस्पिटल येथील ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांनो, जगातील हृदयरोग रुग्णांची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त आहे. भारतामध्ये दरवर्षी 5.5 लाखपेक्षा जास्त एंजिओप्लास्टी आणि बायपास होतात. पण माधवबागने त्यांच्या 17 वर्षांच्या अनुभवात एकूण 1 लाखांहून अधिक हृदयरोग रुग्णांना बायपास सारखे हार्ट ऑपरेशन टाळण्यास मदत केलेली आहे. तर ही आयुर्वेदिक चिकित्सा हृदय रुग्णांसाठी कशी उपयोगाची ठरते याविषयी सविस्तरमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्या विषयाला सुरुवात करणार आहोत. पण प्रेक्षकांनो, मला सांगा की लाखो रुग्णांची बायपास सारखी हार्ट ऑपरेशन टाळण्यात माधवबागने मदत केलेली आहे. तर माधवबाग नेमकं कशाच्या आधारे हे सर्व शक्य करू शकतं, याचं सिक्रेट काय आहे हे आपण सुरुवातीला डॉक्टरांकडून जाणून घेऊयात. डॉक्टर, माधवबाग हे जगातलं पहिलं आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र आहे आणि जवळजवळ 17 वर्षापासून 10 लाखाहून जास्त हृदयरोग त्यांच्या आनंदी जीवन जगतायत. आणि ते कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. आता ही संपूर्ण हृदय शुद्धीकरणची ट्रीटमेंट आहे ना, ही आयुर्वेदिक पंचसूत्रीवर आधारित आहे. आता पंचसूत्रांमध्ये आहार, विहार, औषध, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट अँड पंचकर्म, ओरल मेडिसिन्स अशी आपली ट्रीटमेंट असते. आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे की दिवसाचं आचरण कसं असावं, म्हणजे सकाळी ब्राह्म्य मुहूर्तावर उत्तिष्ठे, म्हणजे सकाळी 4:30 वाजता दिवस चालू होतो पेशंटचा, ते रात्री 8:30पर्यंत दिवस असतो. त्याच्यामध्ये दंतधावन, नस्य, अंजन, कवल, गंडूष असे विविध जे डिटॉक्सिफिकेशनचे सूत्र आहेत ते आपण सकाळी ब्राह्म्य मुहूर्तावर करून घेतो. त्यानंतर अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटला शिकवलं जातं, करून घेतलं जातं. दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतो. 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर हे सगळं बघितलं जातं. पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट केले जातात आणि शेवटच्या दिवशी सगळ्या टेस्ट करून विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवला जातो. आता हे शक्य कशामुळे होतं, तर संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण कोणाला करायची, तर ज्यांच्या एंजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस आहेत, ज्यांना प्लास्टिक किंवा बायपास सर्जरी सांगितलेली आहे, रॅदर ज्यांची झालेली आहे, ज्यांच्या हार्ट अटॅक येऊन हृदयाची ताकद कमी झालेली आहे, रिसेंट हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, झडपांमध्ये प्रॉब्लेम आहे, हृदयाचा आकार वाढलेला आहे, हृदयाची ताकद कमी झालेली आहे, पल्मरी प्रेशर वाढलेला आहे. आणि हे सगळं होण्यासाठी जे रिस्क फॅक्टर आहेत, म्हणजे डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड असणं, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणं, त्याला काठिण्य येणं किंवा स्ट्रेस, ही सगळी रिस्क फॅक्टर आहेत हृदयाला त्रास देण्यासाठी. तर आपण ह्या सगळ्यांची 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा करतो आणि त्यामध्ये आपण स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS, कार्डियक इम्पेडन्सोग्राफी अशा वेगवेगळ्या टेस्ट करून घेतो. आणि ज्यांना ब्लॉकेजेस आहेत त्यांना ब्लॉकेजेस रिव्हर्सल ट्रीटमेंट, डायबिटीजची डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंट, ब्लड प्रेशरची ब्लड प्रेशर रिव्हर्सल ट्रीटमेंट, आणि ह्यासोबत आपण डाएट बॉक्स पण प्रिफर करतो. आणि पेशंटचं पुढे 90 दिवस आपण मॉनिटरिंग पण करतो, कारण कुठलाही डिसीज रिव्हर्स होण्यासाठी पुढचे 90 to 120 डेज महत्त्वाचे असतात. तर पूर्ण डिसीज रिव्हर्स होण्यासाठी आपण ट्रीटमेंट करत असतो आणि हे फक्त शक्य होतं आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे. अगदी. तर प्रेक्षकांना, ऑपरेशन टाळण्याच्या उद्देशानेच माधवबागने नॉन सर्जिकल SHS चिकित्सेची निर्मिती केलेली आहे. लॅन्सेट, इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, ब्रिटिश मेडिकल जर्नल ऑफ जापी सारख्या 150हून अधिक विश्वविख्यात संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे की हृदयरोग, ब्लॉकेजेस, डायबिटीज, BP यांसारख्या आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने मात करता येऊ शकते. 10 लाखांहून अधिक रुग्णांनी या चिकित्सेचा लाभ घेतलेला आहे. आणि या चिकित्सेचा लाभ घेण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या आणि आपले जुने रिपोर्ट्स दाखवून तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन नक्की घ्या. तर डॉक्टर, हा हेल्थ प्रोग्राम जेव्हा होतात तेव्हा बरेच आम्हाला प्रेक्षकांकडून कॉल येतात आणि त्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम हे विचारलं जातं की एंजिओग्राफी नंतर एखाद्या रुग्णाला जेव्हा कळतं की 70, 80, 90%, 100% ब्लॉकेजेस आहेत, तर अशा रुग्णांसाठी पण आपण माधवबागची ट्रीटमेंट घेऊ शकतो का आणि त्यांना फरक पडू शकतो का?
नक्कीच घेऊ शकतो आणि त्यांना नक्कीच फरक पडतो. म्हणजे आत्ता आपल्याकडे जवळजवळ 10 लाखाहून जास्त जे पेशंट ॲडमिट झालेले आहेत ते फक्त अँजिओग्राफीमध्ये जे ब्लॉकेजेस आहेत, ज्यांना सर्जरी सांगितलेली आहे, असेच सगळे पेशंट आहेत. आता अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस आपल्याला समजले, तर ह्या ब्लॉकचा मराठीत अर्थ काय, तर अडथळा. कशाला अडथळा करतोय, तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करतोय आणि रक्त पुढे जात नाही आहे म्हणून पेशंटला जिने चढल्यानंतर दम लागणे, छातीत भारीपण वाटणे, डाव्या साईडला छातीत पाठीत दुखणे, तसंच उजव्या साईडला छातीत पाठीत दुखणे, उजवा हात दुखणे, घशात आवळल्यासारखं होणे, जबड्यामध्ये किंवा तुमच्या दातामध्ये दुखणे किंवा एल्बो जॉईंट फक्त दुखणे, फक्त दोन्ही हात दुखणे, फक्त बॅकएक होणे किंवा डाव्या साईडला पाठीत दुखणे, पोट गच्च झाल्यासारखं वाटणे, ॲसिडिटी झाल्यासारखं वाटणे, फक्त मान दुखणे, चक्कर येणे, घबराट होणे, ही सगळी लक्षणं दिसतात फक्त आणि फक्त हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे. आता हा हृदयाचा रक्तपुरवठा का कमी होतोय, तर कुठेतरी अडथळे आहेत म्हणून. तर बाय हुक और क्रूक तिथे रक्त पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून याच्यामध्ये जी सर्जरी केली जाते ना, त्याच्यामध्ये एक बायपास सर्जरी केली जाते किंवा एक प्लास्टिक केली जाते. तर बायपासमध्येच अर्थ आहे की एक मार्ग बंद आहे तर दुसऱ्या मार्गाने तिथे पोहोचणे. म्हणजे आमच्या हॉस्पिटलच्या समोर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, तो जर बंद झाला तर खोपोली मार्गाने पुण्याला जाणे म्हणजे तुमची बायपास सर्जरी. म्हणजे बायपास सर्जरीमध्ये काय केलं जातं, ही ब्लॉकवाली आर्टरी पेशंटच्या शरीरातली रक्तवाहिनी काढून जोडून देऊन सर्क्युलेशन चालू करून दिलं जातं. म्हणजे महत्त्वाचं काय, तर ब्लड सर्क्युलेशन तिथं होणं गरजेचं आहे. तर आपण इथे जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा करतो, त्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती यांनी काय होतं, तर जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसामध्ये नॅचरल वेनी बायपास जी आहे ती आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटनी होणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस पण कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे. की आपण सर्क्युलेशन चालू केलं, त्याच्यामध्ये जे त्रास होतो ते सगळं कमी झालं, पण ह्या ब्लॉकेजेसचं काय, तर हे ब्लॉकेजेस पण कमी होताना दिसत आहेत. जवळजवळ आपण हे लॉकडाऊन नंतर 250 जणांची सिटी अँजिओग्राफी रिपीट केली, त्यामध्ये ॲव्हरेजली 30 ते 70% ब्लॉकेजेस कमी होताना दिसत आहेत. आणि तेही होण्याचं कारण पेशंटनी केलेला डाएट, एक्झरसाइज आणि त्यांनी जे काही कष्ट केले त्याच्यामुळे हे होणारी गोष्ट आहे. कारण ब्लॉकेजेस 1 किंवा 2 दिवसात तयार होत नाही, तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती असते. आणि ब्लॉकेजेस म्हणजे काही बॅक्टेरिया, व्हायरस, दगड बसला असं काही नाही आहे. आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पचन नाही झालं की त्याचे सॅच्युरेटेड फॅट्स तयार होतात आणि हळूहळू डिपॉझिट होत होत ब्लॉक तयार होतात. म्हणजे आले कुठून ब्लॉकेजेस, आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतोय. म्हणून व्यायाम, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट, व्यायाम हे एक्झॅक्टली काय करायचं, किती खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा, हेच आपण इथे सगळं शिकून देतो आणि रॅदर करून घेतो. रॅदर आपण 7 दिवसाच्या पुढे रॅशन पण देतो. हे ब्लॉकेजेस रिव्हर्ससाठी रिव्हर्स डाएट बॉक्स असतो, डायबिटीससाठी प्रमेय डाएट बॉक्स असतो, तुमचं स्वास्थ्यम डाएट बॉक्स ओबेसिटीसाठी असतो, गो BP डाएट बॉक्स तुमच्या BPसाठी असतो. असे वेगवेगळे डाएट बॉक्सच आपण तयार केले आहेत की जेणेकरून तेवढ्याच प्रमाणात तेवढंच खाल्लं की ते डिसीज रिव्हर्स होण्यासाठी काम होतं आहे. असं म्हणजे ब्लॉकेजेस तर रिव्हर्स होतातच, सोबत नॅचरल वेनी बायपास होऊन नवीन रक्तवाहिन्या तयार करून आपण हृदयाचा रक्तपुरवठा वाढवून देतो. आणि असे 2006 पासूनचे पेशंट आपल्याकडे अजूनही फॉलोअपला येतात आणि ते त्यांचं आनंदी जीवन जगत आहेत फक्त आपले संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. अगदीच, म्हणजे एकंदरीतच ऑपरेशन टाळून आपण किती जरी ब्लॉकेजेस असले तरी सुद्धा विना शस्त्रक्रिया आपण माधवबागद्वारे उपचार करू शकतो, ही खरंच मोठी गोष्ट आहे. तर प्रेक्षकांनो, माधवबागच्या ट्रीटमेंटनंतर बायपास शस्त्रक्रिया टाळण्यास मदत झालेल्या आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकूयात. माझं नाव सीताराम किसनराव काने, राहणार पांगरखेडा, तालुका अंबड, जिल्हा जालना. जालन्याला आलो. जालन्याला मला एक दवाखान्यामध्ये मी तिथं चेकिंग केली. मला डॉक्टरने सांगितलं तुमच्यावाले जवळपास 3 ब्लॉकेज आहे, 95% तुमचं बायपास करावं लागतं आहे. तर मग मला त्याच्यानंतर मला माधवबागची माहिती भेटली. मग माहिती भेटले तर आमची एक पाहुणी पहिली येऊन गेली तिथं, त्याने आम्हाला सांगितलं बा तुम्हाला तिथं गेले तर ऑपरेशन कुठलं काही करायची गरज पडणार नाही, तुम्ही बिंदास बायपास करायची काही गरज पडणार नाही, काही नाही तुम्ही जा आणि तिथलं ट्रीटमेंट घ्या. मग आम्ही इथं आलो. तिथं इथलं ट्रीटमेंट घेतलं. ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही पहिल्याने 7 दिवशी राहिलो. 7 दिवसानंतर आता म्हणजे 5 वेळेस आता
तपासण्या झाल्या आमच्या पूर्ण. तर मला पहिल्याने असं साधं चालता बी येत नव्हतं, म्हणजे दम लागत होता. दम लागायचा मला असं चालायला सुद्धा येत नव्हतं. तर मला आता इथं आल्यापासून मी क्लिअर झालो आणि आज टकाटक आहे. मी आज शेतातला काम करतोय. मी माझ्या शेतात आऊत जनावरं ढोरं सगळं काही काम करतो. आज मला कुठलं काही प्रॉब्लेम राहिलं नाही. तर आत्ताच आपण हे मनोगत ऐकलं की कशा पद्धतीने बायपास शस्त्रक्रिया टाळण्यात त्यांना मदत झालेली आहे. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, बरेच वेळा प्रेक्षकांमधून आम्हाला असेही प्रश्न येतात की हृदयाची पंपिंग पॉवर कमी झालेली आहे किंवा हृदयाचा आकार वाढलाय, पायाला सूज येते किंवा त्याचबरोबर बसलं जरी असेल एखादी व्यक्ती तरी पण असं धाप लागणं, दम येणं, तर हे किंवा चढताना श्वास भरून येणं, तर या सगळ्यावर ट्रीटमेंटनी काही फरक दिसून येऊ शकतो का? नक्कीच दिसून येतो. आता नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करत असतं. कोणाचंच हृदय 100% काम करत नाही. पण ज्या ब्लॉकेजेसमुळे हृदयाची ताकद कमी होते किंवा हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे हृदयाची ताकद कमी झालेली आहे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे ही हृदयाची ताकद कमी होते. आणि मोस्टली बरेच असे बघून आलेत आपण पेशंट की ज्यांचं प्रेग्नन्सीनंतर त्यांच्या हृदय म्हणजे फिमेल्समध्ये की त्यांच्या हृदयाची ताकद कमी होताना दिसून येते. आता ह्या सगळ्यांसाठी आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी पंचकर्माची ट्रीटमेंट आहे ती एकदम फायदेशीर आहे. तर ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणमध्ये आपण स्नेहन म्हणजे सगळ्या शरीराला मालिश करतो. ती कशी करतो तर टुवर्ड्स हार्ट, म्हणजे तुमच्या पायाकडून तुमच्या हृदयाकडे, तुमच्या हाताकडून तुमच्या हृदयाकडे, म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून दिला जातो. आणि हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हृदयाच्या मांसपेशीची ताकद वाढणार आहे. म्हणजे बघा, सपोज एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतला आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का? तर नक्कीच नाही. सेम ॲज इट इज आपण हृदयाकडून काम तर करून घेतोय पण त्याचा पगार, रक्त त्याला मिळत नाहीये. म्हणून पायावर सूज येणे, पाय दुखणे, रेसलेस होणे, घबराट होणे, दम लागणे, छातीत भरणे, छातीमध्ये पाणी साठणे, चक्कर येणे, भूक न लागणे, जेवणाची इच्छा न होणे, ही सगळी लक्षणे दिसतात की हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे. आता हा हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की ही हृदयाची ताकद वाढणार आहे. आणि त्यामध्ये आपण 2D इको GLS, म्हणजे 2D इको तर नॉर्मली सगळ्यांचा होत असतो, पण GLS इज अ ॲडव्हान्स टेस्ट, ग्लोबल लँजिट्युडनल स्ट्रेन. त्याच्यामध्ये हार्टची मसल ची स्ट्रेंथ किती आहे हे आपल्याला समजून येतो. तर त्याच्यामध्ये ती नॉर्मली -18 असते. ज्यांची -2 आहे, -3 आहे, त्यांची एक 7 दिवसामध्ये आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये ते -2 वाढताना आपल्याला दिसून येते. आणि याचाच रिसर्च पेपर लॅन्सेट, जे वर्ल्डचं मेन हार्ट जर्नल आहे आपलं, त्याच्यामध्ये आपला हा सबमिट झालेला आहे. त्याच्यामध्ये ही हृदयाची ताकद जर सपोज 40% आहे तर ती +5ने आपल्या ट्रीटमेंटनंतर इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसून येते. आणि हाच रिसर्च पेपर लॅन्सेटमध्ये आपला सबमिट झालेला आहे आणि त्याला ॲप्रिशिएशनसुद्धा मिळालेलं आहे. आता ह्या क्रोनिक हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये मेनली हॉस्पिटलायझेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात की वारंवार हॉस्पिटलायझेशन होतं पाणी साठल्यामुळे, तर हे पाणी काढावं लागतं. तर हे आपण जेव्हा संपूर्ण हृदय शुद्धीकरण करतो त्याच्यामुळे हृदयाच्या मांसपेशीची ताकद वाढते. त्यामुळे हे हॉस्पिटलायझेशन आहे ना ते कमी होताना दिसून येते. पेशंटचा सर्वायवल रेट पण वाढतो, लाईफस्पॅन वाढताना दिसते. त्यांचं लाईफस्पॅन म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ऑफ लाईफ मिळणे फार गरजेचं आहे. ते नक्कीच आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटनी मिळते. आणि रिसर्च काय सांगतो की वर्षामध्ये ज्यांचं क्रोनिक हार्ट फेल्युअरचे पेशंट असतात त्यांचा मॉर्टॅलिटी रेट जास्त असतो. पण आपले पेशंट जवळजवळ 2010-2012 पासून अजूनही छान आहेत की त्यांचे लाईफस्पॅन वाढलेला आहे आणि ते आनंदी जीवन जगतायत फक्त आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. अगदी अगदी. तर प्रेक्षकांनो, माधव बाग हे गेली 17 वर्षांहून अधिक काळ आपल्या 350हून अधिक क्लिनिक आणि 3 निवासी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी सतत प्रयत्नशील आहे. 10 लाखांहून अधिक रुग्ण त्यांनी नॉन सर्जिकली बरे केलेले आहेत. तुम्हाला जर का या प्रगत आयुर्वेदिक चिकित्सेचा लाभ घ्यायचा असेल तर आपले जुने रिपोर्ट्स दाखवून माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं ओपिनियन नक्की घ्या. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी लगेचच तुम्हाला संपर्क करतील. तर डॉक्टर, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की बरेच वेळा एंजिओप्लास्टी किंवा बायपास झाल्यानंतर पण
बरेच वेळा रुग्णांना चेस्ट पेन होतं किंवा त्याचबरोबर श्वास घ्यायला त्रास होतो, तर असे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यावर माधोबाग कशी हेल्प करू शकते? माधोबागची ट्रीटमेंट बघा, आपण स्टेंट किंवा प्लास्टिक किंवा बायपास सर्जरी करून आपण इमर्जन्सीमध्ये जिथे सर्क्युलेशन हवं होतं ते चालू करून दिलं, पण कुठेतरी ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस बंद होणं गरजेचं आहे की पुन्हा पुन्हा हे ब्लॉकेजेस तयार होऊ नयेत याच्यासाठी केअर घेणं गरजेचं आहे. कारण मी आत्ताच जसं सांगितलं की ब्लॉकेजेस काही 1 किंवा 2 दिवसात तयार झालेले नाही आहेत, तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती आहे. तर ब्लॉकेजेस जाण्यासाठी डाएट, एक्झरसाइज, पंचकर्म, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ते आपल्या पंचकर्माच्या 6 ते 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये होणार आहे. आणि बऱ्याच जणांना भीती असते की अरे मला प्लास्टी आहे झालेली आहे, माझा स्टेंट जर आपल्या ह्या ट्रीटमेंटने हल्ला तर किंवा त्याला काही प्रॉब्लेम झाला तर आपण जी ट्रीटमेंट करतो ती एक्सटर्नल ट्रीटमेंट करतो. त्यामुळे काही तुमच्या इथे जवळपास हृदयाच्या ठिकाणी जवळजवळ 16-17 अवयव आहेत, त्याच्या आतमध्ये हृदय आहे, त्याच्या आतमध्ये एक केसासारखी स्टेंट टाकलेली असते. त्याच्यामुळे आपण जी एक्सटर्नल ट्रीटमेंट करतो त्याच्याने त्या स्टेंटला काहीही हार्मफुल होत नाही, रॅदर फायदाच होतो. आपण आपल्या पंचकर्माने कोलॅटरल फॉर्मेशन करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. त्याच्यामुळे हृदयाची कार्यक्षमता पण वाढते. पुन्हा कोलॅटरल फॉर्मेशन झाल्यामुळे कोरोनरी रिझर्व होऊन जातो आणि हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस पण कमी होतात. त्याच्यासाठी तुम्ही कोरोनरी रिझर्व करून ठेवल्यामुळे जरी तिथे तुमचा प्लाक जरी अडकला तरी दुसरीकडून मार्ग चालू राहणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या हृदयाची ताकद पण वाढणार आहे, लाईफस्पॅन पण वाढणार आहे. आणि हे जे काही चेस्ट पेन किंवा दम लागतोय हे होण्याचं कारण काय, तर रक्तपुरवठा हृदयाला कमी होतोय म्हणून. जर हा हृदयाचा रक्तपुरवठाच आपण वाढवून ठेवला तर नक्कीच ही लक्षणं कमी होणार आहेत आणि नक्कीच पेशंटला फायदा होणार आहे. ओके, तर प्रेक्षकांना हृदयासंबंधित या सर्व त्रासातून आराम मिळवलेल्या आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूयात. मेरा नाम रमेश शुक्ला है, एक प्राइवेट मल्टीनेशनल कंपनी में जॉब कर रहा हूँ और उसके साथ साथ मेरे हॉबीज़ और ड्रीम्स जो कि स्पोर्ट्स रिलेटेड और सोशल एक्टिविटीज़, लिविंग फॉर सोसाइटी, इसी को लेके मैं आगे मेरा एम्स एंड ड्रीम्स सोशल जॉब्स रिलेटेड, सोशल वर्क रिलेटेड करना चाहता हूँ मैं. लाइफ बहुत ही अच्छे से चल रही थी, लेकिन समटाइम्स लाइफ थोड़ी सी अनप्रेडिक्टेबल भी हो जाती है. 1 जनवरी 2013 की एक सुबह अचानक मेरे चेस्ट में पेन हुआ और बहुत ही ज़्यादा वो पेन एग्रीवेट हो गया. इतना पेन एग्रीवेट हो गया कि हॉस्पिटल ले जाना पड़ा. एंजियोग्राफी हुई और एंजियोग्राफी में पता चला मुझे 70 और 90% ब्लॉकेजेस है. अलग अलग डॉक्टर्स अलग अलग ट्रीटमेंट्स के लिए सलाह देने लगे. कहीं ना कहीं मुझे स्टेंट नहीं लगाना था और इसलिए मैं अल्टरनेटिव ट्रीटमेंट, अल्टरनेटिव थेरेपीज़, अल्टरनेटिव मेडिसिन्स ढूंढने लगा. इंटरनेट पे ढूंढते ढूंढते मुझे पता चला कि फाने केयर माधोबाग में भी बहुत अच्छा वर्ल्ड का फर्स्ट कार्डियक रिहेबिलिटेशन सेंटर है और वहाँ पे इसलिए मैंने डिसाइड किया कि वहाँ जाके ट्रीटमेंट कराऊं. फिर बहुत ही अच्छा ट्रीटमेंट माधोबाग में मिला. जो मेरा वज़न 70 kgs था, 6 दिन में ही 6-7 किलो कम हो गए. मेडिसिन्स रेगुलरली, योगा, डाइट, वो जैसे ही माधोबाग ने कहा था वैसे ही फॉलो करते करते धीरे धीरे मैं अपनी लाइफ आगे ले जाने लगा. फिर से इतना स्ट्रेंथ आ गया कि आज मैं फिर से मेरी स्कूटर सिर्फ बॉम्बे में ही नहीं, जबकि डोंबिवली से गोवा तक भी मैं स्कूटर से ट्रैवल किया हूँ. मेरे कुछ दोस्तों ने कहा कि चलो हम माउंट कलसूबाई पीक चढ़ते हैं. हार्ट की वो 30% EFT होते हुए भी मैं माउंट कलसूबाई पीक तक चढ़ के आया हूँ. बहुत सारे हार्ट पेशेंट्स को ये दिखाना है कि लाइफ ख़त्म नहीं होती है कभी जब तक हम ना चाहें. डॉक्टर, बहुधा ब्लॉकेजेस असलेल्या रुग्णांमध्ये डायबिटीज, BP किंवा अतिवजन, कोलेस्ट्रॉल हे असेल तर त्यांनी घाबरण्याची गरज आहे का? नक्कीच नाही आहे. कारण ब्लॉकेजेस होण्यासाठी डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल असणे, थायरॉईड असणे हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत. जर आपण हे रिस्क फॅक्टरच नॉर्मल करून ठेवले तर पुन्हा ते हार्ट डिसीजला त्रास देण्याचं कारणच नाही आहे. त्याच्यामुळे हे डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी याच्यावर पण आपण ट्रीटमेंट करतो. 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा असते. त्यामध्ये पण पंचकर्म हीच आपली ट्रीटमेंट असते. पंचकर्माने तुमच्या डायबिटिक पेशंटमध्ये 90 दिवसामध्ये डिसीज
डायबिटीज रिव्हर्स होण्यासाठी काम होतं. त्याच्यात 40,000 प्लस पेशंट आपले डायबिटीजपासून फ्री झालेले आहेत. त्याच्यासाठी आपण HbA1c नावाची टेस्ट करतो. GTT ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे 75 ग्राम साखर खाऊन पुन्हा 2 तासांनी साखर बघितली तरी ती नॉर्मल आलेली आहे. असे कित्येक पेशंटचे आपले रिपोर्ट्स आहेत आणि त्याचा रेकॉर्ड आपल्या इंडिया बुक रेकॉर्डमध्ये एकाच वेळी 650 ठिकाणी GTT झालेले अशी नोंद पण झालेली आहे. हे फक्त डायबिटिक पेशंटमध्ये. तसंच ब्लड प्रेशरचे पेशंट, ओबेसिटीचे पेशंट, पुन्हा तुमचं कोलेस्ट्रॉल असलेले पेशंट हे पण त्यांनी 6 ते 7 दिवसाची चिकित्सा आपली पंचकर्माची केली तर नक्कीच त्यांचे रिपोर्ट्स पण नॉर्मल येताना दिसत आहेत. पण त्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि एकदा गाडी सर्व्हिसिंग करून घेणं गरजेचं आहे. ते नक्कीच आपल्या पंचकर्माच्या चिकित्सेने होणार आहे. अगदी तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आपल्याला जीवनशैलीमध्ये काही सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे आणि माधवबाग हॉस्पिटलमध्ये प्रत्येक आजारानुसार निश्चित केलेली एक विशिष्ट दिनचर्या असते, जिच्या सहाय्याने फक्त 7 दिवसात रुग्णांना त्याच्या आजारावर मात करण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण होतो. आणि याविषयी डॉक्टरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे. तुम्हालाही जर का तुमच्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, रक्तदाब, अतिस्थूलता, थायरॉइड आणि वाढलेला कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांपासून मुक्ती मिळवायची असेल तर आत्ताच तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर मिस कॉल द्यायचा आहे. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.